आज आपण निमजाई मंदिर निमसाकर तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी येण्याचं कारण की 29 डिसेंबर आणि 30 डिसेंबर रोजी भव्य दिव्य इंदापूर तालुक्यातलं 5 लाख रुपयाचं प्रथम बक्षीस असलेलं मैदान होते आणि ह्या मैदानाची संपूर्ण आयोजन टीम आणि स्वतः आयोजक येतात. आपण त्यांच्याशी संपूर्ण मैदानाविषयी माहिती घेऊया. चला तर मग. नमस्ते सर. नमस्कार. प्रथमतः आपला परिचय द्या. मी महेश अशोकराव रनवरे, मुक्काम पोस्ट निमसाकर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. सर, आता इंदापूर तालुक्यात आणि आसपासच्या तालुक्यात रोख रकमेचं मैदान आतापर्यंत झालं नव्हतं एवढं मोठे, आणि हे मैदान आपण घेत आहे. ह्या मैदानाचे मुख्य आयोजक आपण आहात, बरोबर? तर ही संकल्पना आपल्या कल्पनेत कशी आली? म्हणजे मागील 21 वर्षापासून मी कृषी निगडित व्यवसायांमध्ये काम करत आहे. हे काम करत असताना आत्ताही एक 10 संस्थांसोबत मी काम करत आहे, जे की शेतकऱ्यांच्या फायदेशीर आहेत. त्याद्वारे मी चर्चा करत असताना माझ्या लक्षात आलं की सर्वात जास्त प्रेक्षक वर्ग किंवा शेतकरी कुठे उपस्थित राहतात, तर हे बैलगाडी क्षेत्र आहे. त्या संदर्भात आमचे कृषी मित्र श्री संदीप बोदगे साहेब यांच्याशी माझी चर्चा झाली. मला असं शेतकऱ्यांना एकत्र आणायचं आहे. तेव्हा त्यांनी संकल्पना मांडली, आपण बैलगाडी स्पर्धेचं नियोजन करूयात. त्या माध्यमातून आपल्याला शेतकरी वर्ग एक या पुढच्या गोष्टींसाठी जे शेतीपूरक व्यवसाय आहेत त्यासाठी उपस्थित राहतील. त्याच वेळेस अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आबा शेवाळे साहेब यांचंही माझं बोलणं झालं. त्याचबरोबर विजय काळे साहेब माशिरस यांचंही माझं बोलणं झालं. त्या माध्यमातून आम्ही सुरुवात केलेली आहे. म्हणजे आज बैलगाडी क्षेत्राला बंदी आली होती आणि ह्या बंदीच्या काळामध्ये सरकारची कोर्ट कचेरी करून मान्यता मिळवण्यासाठी जी टीम धडपडली, त्यामध्ये श्री रामकृष्ण टाकळकर असतील, संदीप बोगदे साहेब, नितीन आबा शेवाळे, ही अशी टीम आपल्याबरोबर ह्यांच्याबरोबर चर्चा करून ही संकल्पना तुमच्या मनामध्ये आली. हो, बरोबर, अगदी. आणि या माध्यमातून त्यांनी मला सांगितलं की काही नियम आणि अटी आपल्याला पाळाव्या लागतात. त्या पूर्ण नियम आणि अटी पाळून आपण हे मैदान भरवत आहोत. आता ह्या मैदानाची तारीख सांगा. 29 डिसेंबर 2025 या दिवशी एक दुसरा एक बैल आणि 30 डिसेंबर 2025 एक आदत एक बैल. ह्या मैदानाचं ठिकाण सांगा. या मैदानाचं ठिकाण आहे काजड फाटी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. आता ह्या मैदानाचं प्रथम बक्षिसापासून शेवटच्या बक्षिसापर्यंत बक्षीस. या मैदानाचं प्रथम बक्षीस असणार आहे 5 लाख. 29/12/2015. प्रथम बक्षीस आहे 5,01,001 रुपये. द्वितीय बक्षीस आहे 3 लाख रुपये. तृतीय बक्षीस 2 लाख रुपये. चतुर्थ बक्षीस 1,51,000 रुपये. पाचवं बक्षीस आहे 1 लाख रुपये. सहावं बक्षीस 81,000 रुपये आणि सातवं बक्षीस 51,000 रुपये आहे. त्याचबरोबर क्वार्टर फायनलसाठी प्रथम बक्षीस आहे 51,000 रुपये. द्वितीय बक्षीस आहे 41,000 रुपये. तृतीय बक्षीस आहे 31,000 रुपये. चतुर्थ 21,000 रुपये. पाचवे 15,000 रुपये. सहावे बक्षीस आहे 11,000 रुपये आणि सातवे बक्षीस आहे 10,000 रुपये. या मैदानासाठी असणारी प्रवेश फी. या मैदानासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रथम बक्षिसाच्या याच्यानुसार जे आहे ते 5,100 रुपये हे आपली प्रवेश फी असणार आहे. प्रवेश फी तुम्ही अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार. हा, पूर्णपणे नियमानुसार आपण. हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र शासन ह्यांच्या अटी नियम शर्तीनुसार होणार. हो, पूर्ण अटी आणि शर्तीनुसार हे मैदान आपण आयोजित करत आहोत. त्याचबरोबर इंदापूर तालुक्यात हे मैदान होणार आहे, त्यामुळे इंदापूर बैलगाडी संघटनेच्या सहकार्याने मैदान होत आहे. पूर्णपणे अखिल भारतीय बैलगाडी संघटना, याबरोबर राज्य संघटना आणि इंदापूर तालुका बैलगाडा संघटना या सर्वांच्या सहकार्याने हे मैदान आपण पार पडत आहोत. बरं, ह्या मैदानाचे मूळ आयोजक आपण आहात आणि मोठ्या रकमेचं मैदान होतंय. बऱ्याच वेळेस कसं होतं की मोठ्या रकमेचं मैदान होत असताना गाड्या कमी जास्त येत असतात. तर गाड्या कितीही आल्या, कमी असतील जास्त असतील, तरी ह्या मैदानाची जी बक्षिसाची रक्कम आहे ती पूर्णतः बैलगाडी मालकांना मिळेल का? हो, ती रक्कम पूर्णतः बैलगाडी मालकांना मिळणार आहे. गाडी किती येतात या संख्येपेक्षा हे बक्षीस वाटप हे महत्त्वाचं असणार आहे आणि ते पूर्णपणे होणार आहे. आता तुमच्याकडे बघितल्यानंतर, बोलल्यानंतर असं माझ्या लक्षात आलं की
तुम्ही मूळ शेतकरी आणि शेतकरी कुटुंबातील व्यक्ती आहे. म्हणून खास हा बैलगाडी शर्यत भरवण्याचं तुमच्या मनामध्ये आलेलं आहे. नक्कीच. मी एक कृषी पदवीधारक आहे. साधारणपणे मागील 21 वर्षापासून मी कृषी निगडीत व्यवसाय प्लस जॉब केलेले आहेत. त्या माध्यमातून शेतकरी कष्टकरी यांच्या प्रश्नांची मला जाणीव आहे. ते प्रश्न सोडवण्यासाठी माझ्यातर्फे काही योजना आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मला या सर्व शेतकरी वर्ग प्रेक्षक वर्ग असायला हवेत. त्यासाठी मी हे नियोजन केलेलं आहे. आता मला सांगा की ह्या मैदानाचे लॉट किती तारखेला काढले जाते? या मैदानाचे लॉट 28 तारखेला काढले जातील संध्याकाळी 5 वाजता. आता ह्या मैदानाची ऑनलाईन नोंदणी चालू झालेली आहे. हां, या मैदानाची ऑनलाईन नोंदणी 18 तारखेपासून चालू झालेली आहे आणि उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ते 28 तारखेपर्यंत दुपारीपर्यंत असेल. हो, 28 पर्यंत आपला दुपारपर्यंत 5 वाजेपर्यंत आहे. धन्यवाद. बरं, त्याचबरोबर आता हे काजळ फाटी मैदान घेतात. काजळ फाटी ही उत्कृष्ट फाटी आहे, परंतु तेवढ्याच संख्येने लोक प्रेक्षक उपस्थित राहणार, बैल मालक उपस्थित राहणार, उद्योग व्यावसायिक उपस्थित राहणार. तर एवढे सर्वांची बसण्याची उठण्याची खाण्यापिण्याची सगळी सोय केली जाईल का? हो, आपण सर्व तसं नियोजन केलेलं आहे. त्यासाठी मला संघटनेचं पूर्णपणे सहकार्य आहे. त्या नियोजनातून महसूल विभाग आहे, पोलीस प्रशासन आहे, यांच्यामार्फतही आपल्याला सहकार्य मिळत आहे. आता तुम्ही महसूल विभाग पोलीस विभागाचं नाव घेतलं, तर मला सांगा की महाराष्ट्र शासनाची ह्या मैदानासाठी परवानगी कुठपर्यंत आली? या मैदानाची परवानगी अंतिम टप्प्यात आहे. सोमवारपर्यंत ही आपल्याला परवानगी मिळेल आणि गुरुवारच्या याच्यामध्ये आपण हे जाहीर करूयात. जसे मिळेल त्या पद्धतीने आपण लवकरात लवकर ते जाहीर करूयात. धन्यवाद सर. त्याचबरोबर अजून काय उत्तेजनात बक्षीस असतील? याबरोबर आपण केलेलं आहे की फायनलचे ड्रायव्हर, कारण तोही पार्ट आपण कन्सिडर केलेला आहे, त्यांच्यासाठी आपण 1,500 रुपये बक्षीस ठेवलेलं आहे. सुट्टी मेकरसाठी? सुट्टी मेकरसाठी आपण 1,000 रुपये बक्षीस नियोजित केलेलं आहे. त्याचबरोबर मला असं कळलं की त्या मैदानात तुम्ही एक लकी ड्रॉ काढणार आहे. कशाच नरक असेल तो? माझा मूळ आहे गाभा आहे तो शेतकरी आहे. प्रेक्षक वर्ग त्याचबरोबर बैलगाडी मालक चालक हे सर्व शेतकरीच आहेत. यांच्याशी रिलेटेड सर्व हे मिळावं, म्हणजे त्यांच्याबरोबर मला काम करायचं आहे. त्यासाठी मी एक लकी ड्रॉचं नियोजन करत आहे. त्या लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण त्यांना प्रथम बक्षीस 11,000 रुपये देतो आहोत, द्वितीय आपण 9,000 रुपये देतो आहोत आणि तृतीय बक्षीस आपण 7,000 देत आहोत. ओके, धन्यवाद. मित्रो, आपल्या समवेत तानाजी बाबा निंबाळकर आहेत, जे की त्यांची 3 पिढ्या ह्या बैलगाडी क्षेत्रात कार्यरत आहेत, असे जुने बैल मालक आहेत. नमस्ते बाबासाहेब. नमस्कार. नमस्कार. आता जे इंदापूर तालुक्यात प्रथमच रोख रकमेचं बक्षिसाचं मैदान होते आणि ह्या मैदानाचं संपूर्ण इंदापूर तालुक्याची बैलगाडी संघटना ज्येष्ठ बैल मालक ह्या मैदानात सहकार्य करतात. तर आपण ह्या मैदानात पहिल्यापासून आहे, तर काय सांगाल ह्या मैदानाविषयी? सर्वप्रथम मी आयोजक आमचे रिलेटिव्स महेश रणोरे साहेब यांना धन्यवाद देतो की जेणेकरून त्यांनी चांगला उपक्रम राबवला. शेतकऱ्याच्या दृष्टीनं फायदा कसा होईल त्याचं पण हेच पाहिलं. त्या दृष्टीने हे बैलगाडी शर्यतीचं नियोजन श्री दत्त जयंतीनिमित्त 29 तारखेला एक दुसरा एक बैल आणि 30 तारखेला एक आदत एक बैल असं भव्यदिव्य असं प्रथमच इंदापूर तालुक्यात मोठं रकमेचं बक्षीस ह्या ठिकाणी आयोजित केलं. त्याबद्दल त्यांचं मी सर्वप्रथम धन्यवाद देतो, आभार मानतो. बाबाराजे, आता तुम्ही 29 तारखेला एक दुसरा एक आदत मैदान, बरोबर, आणि 30 तारखेला एक आदत एक बैल असं मैदान ठेवले. तर हे वेगवेगळे ठेवण्या पाठीमागचं कारण? त्या पाठीमागं एकच कारण आहे की अखिल भारतीय बैलगाडी नियमानुसार आम्ही आदल्या दिवशी एक दुसरा एक बैल घेतलेला आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी त्याच रकमेचं मैदान एक आदत एक बैल मैदान 30 तारखेला काजड्या फाटे ठिकाणी घेतलेलं आहे. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात मैदान आहे, त्या मैदानाचा फायनल त्याच दिवशी संध्याकाळी दिवस मावळाच्या अगोदर होईल का? त्या ठिकाणी 29 तारखेला सकाळी 7 वाजता मैदान चालू होणार आहे. एक दुसरा एक मैदानाचं त्या ठिकाणी त्याच दिवशी 5 वाजता फायनल होणार आहे. आणि त्याचप्रमाणे एक आदत एक बैल मैदान ते सकाळी 7 वाजता चालू होऊन त्याच ठिकाणी संध्याकाळी 5 वाजता फायनल ठिकाणी व्यवस्थित होणार आहे. इंदापूर तालुक्याचे प्रसिद्ध बैल मालक पप्पू पाटील आहेत. नमस्ते पाटील. नमस्ते. ह्या मैदानात आपण सहकार्य म्हणून आहे. होय. तर ह्या मैदानाला किती टक्के बॅरिकेड असेल? 80% बॅरिकेड आहेत. आयोजकांशी चर्चा केली आम्ही, 80% बॅरिकेडचं त्यांनी नियोजन केलेलं आहे.
त्याचबरोबर आता बैल बांधण्यासाठी आणि प्रेस्टिजवर येण्यासाठी भरपूर जागा उपलब्ध केली आहे का? हो, जागा भरपूर उपलब्ध केली बैलगाडी मालकांना. आणि परत पार्किंगसाठी पण जागा साईडला हे केली. आणि परत ही दुकान हे येतात त्यांच्यासाठी पण एक साईडला जागा केलेली आहे नियोजन असं त्यांनी. आता इंदापूर तालुका प्रमुख्याचं पहिलं मोठं मैदान होतंय. तर ह्या मैदानासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून बैल येण्यासाठी तुम्ही काय आवाहन करा? आता इंदापूर तालुक्यात पहिलंच म्हणजे एवढ्या रकमेचं मोठं मैदान होतंय. ही बैलगाडी मालकांनी त्याचा लाभ घ्यावा म्हणजे आणि आयोजकांना सहकार्य करावं. मित्र हो, हे जे मैदान होतं इंदापूर तालुक्यात आता काजळ फाटी नामांकित फाटे इथं वारंवार मैदान होतात. आणि ह्या फाटीवरती ह्या गावचे ग्रामस्थ आणि जुने जाणते बैल मालक प्रताप पाटील आहेत. नमस्ते पाटील. नमस्ते. आता हे तर तुमचं देवस्थानचं ट्रस्टचं जागा आहे. हो. आणि त्या जागेवरती मैदान तयार केलेलं आहे आपण. हो. आणि ह्या ठिकाणी मैदान होतंय तर त्याविषयी तुमचं काय मत आहे, अभिप्राय काय आहे? सर्वप्रथम रणवरे साहेबांनी आमचं मैदानासाठी आमचं जे काजळ ठिकाण निवडलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काजळचं मैदान सगळ्यांना परिचित आहे. मैदान कसं आहे, काय फाटी कशी आहे, पळायला रान कसं आहे, पुढं थांबायला बैलांना जागा कशी आहे, प्रेक्षकांना बघायला कसं आहे आणि बाकी इतर सगळ्याच गोष्टी हे सर्वांना माहीत आहेत. त्या दृष्टीने आम्ही तिथं काजळच्या फाटीवरती आमचं मैदान घेतो. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात मैदान आहे म्हणल्यानंतर प्रेक्षक वर्ग जास्त येणार, गर्दी जास्त होणार, पार्किंगची सुविधा, बैल बांधण्याची सुविधा, तर ह्यासाठी ही सगळी जागा उपलब्ध करून देणार का तुम्ही? हो, तर त्यासाठी आम्ही काय केले, पार्किंगसाठी दोन्ही बाजूला मैदानाच्या दोन्ही बाजूला जे अगोदर पूर्वी झाडं होती ती झाडं काढून त्यात पार्किंगसाठी सुविधा केली. आणि बैलांना बी समोर थांबण्यासाठी भरपूर प्रमाणात जागा आहे. प्रेक्षकांसाठी बी दोन्ही साईडला बॅरिगेट आहे, खाली उभा राहायला म्हणजे निसर्गाची देणगी आमच्या इथं. त्या दोन्ही साईडला ताली आहे, त्या तालीवरती प्रेक्षक बसून मैदान बघतात. सावली आहे महत्त्वाचं, त्यामुळे प्रेक्षक बी काय समोर जास्त आडवं येत नाहीत, बैलांनाही कुठलाही त्रास होत नाही, कडच्या गाड्यांना बी काय पळायला त्रास नाही. बरं, आता आयोजकांतर्फे तुम्ही मला सांगा की ह्या ठिकाणी येणाऱ्या सर्व बैलांना प्रेक्षकांना पिण्याच्या पाण्याची सोय असेल का? हो, बैलांसाठी पिण्याची पाण्याची सोय आणि प्रेक्षकांना बी पिण्याची पाणी सोय केलेली आहे. धन्यवाद. मित्रो, आपल्या समवेत इंदापूर तालुक्याचे ज्येष्ठ बैल मालक नेताजी लोंढे सरकार आहेत, जे लासोर्ले गावचे तंटामुद्या मुक्ती अध्यक्ष आहेत. नमस्ते अध्यक्ष. नमस्ते. आता काजळच्या फाटीवर येऊन भव्य दिव्य मैदान होते. आता ह्या मैदानाविषयी काय सांगाल तुम्ही? काजळ या ठिकाणी जे मैदान निवडलं ननवरे साहेबांनी त्यांचा मी पहिल्यांदा आभार मानतो. कारण इंदापूर तालुक्यामधील जी काजळ फाटी आहे ती उराडीची फाटी आहे आणि माळरान असल्यामुळं देवस्थानाची जागा असल्यामुळे कायमस्वरूपी तिथं मैदान करायला काहीच अडचण नाही, कारण ती कोणाची वैयक्तिक जागा नाही, त्यांची ती देवस्थानाची जागा आहे. मैदान सुंदर आहे आणि तिथं मैदानही चांगली पार पडलेत. बैलगाडा मालक जे काजळच्या फाटीवरती आली त्यांना ती फाटी सगळ्यांना परिचयाची फाटी आहे. बरं, आता ह्या फाटीवरती ओपनच्या मैदानात बी नवीन चेहरे बघायला मिळाले, दुसऱ्याचं मैदान झालं त्यात बी नवीन चेहरे बघायला मिळाले, आदतच्या मैदानात बी नवीन चेहरे बघायला मिळाले, म्हणजे अगोदरच्या आल्या मैदान. तर आता इथं आदतचं मैदान वेगळं होणार आहे, दुसऱ्याचं मैदान वेगळं आहे, तर नवीन चेहरे बघायला मिळतील का? नक्कीच, त्या देवस्थानाची कृपा आहे. तिथं नवीन येणारा मालक हा कायम गुलालात राहतो आणि तिथं एक निसर्गाची देण आहे की फाटीच्या दोन्ही बाजूला अशा उंच टेकडे आहेत, ताली आहेत, ज्या 500-700 फुटापर्यंतच्या आहेत, त्या नैसर्गिक ताली. त्या तालीवरती अशी झाडाची सावली असल्यामुळे प्रेक्षकांना त्रास होत नाही. त्याचबरोबर आयोजकांनी असं केलं की बॅरिकेड जे आपले 70-80 फूट टक्के राहणार आहे त्याच्या बाजूला गॅलरीची बी सुविधा केलेली आहे, त्यामुळे प्रेक्षकांना कसलीच अडचण आहे आणि तिथं 99% तर अपघात होत नाहीत. धन्यवाद. तुम्ही नोंदी संदर्भात काय आवाहन करा? 18 तारखेपासून बैलगाडा क्षेत्रातल्या ह्या नोंदी चालू झालेल्या आहेत. तर लवकरात लवकर बैलगाडा मालकांनी आपापली एक आदत, एक बैल, एक दुसरा, एक बैल अशा प्रकारच्या नोंदी करून लवकरात लवकर घ्याव्यात अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतोय. धन्यवाद. मित्र, आपल्या समवेत इंदापूर तालुक्याचे जुने जाणते बैल मालक विकास कदम सर आहेत. नमस्ते सर. नमस्कार. ह्या मैदानाविषयी नोंदणी संदर्भात काय आवाहन करा आपण संपूर्ण महाराष्ट्रातल्या बैल मालकाला? तसं पाहता पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्या ह्या 4 तालुक्यात असेल अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन ननवरे साहेबांनी मैदानाचं काजळ या ठिकाणी मैदान घेतलेलं आहे. आणि विशेषतः एक दिवस दुसरा बैल आणि दुसऱ्या दिवशी आदत बैल हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार मैदान होणार आहे.
बैलगाडी मालकांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय या ठिकाणी होणार नाही आणि त्यामुळे सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर नोंद करून घेणे ही विनंती. मित्रो, आपल्या समवेत प्रसिद्ध बैल मालक आबासाहेब भरणे आहेत. नमस्ते आबासाहेब. नमस्ते. नोंदी संदर्भात काय तुम्ही आवाहन करा? एवढेच तुमचं आवाहन करेन की ऑनलाईन नोंद 18 तारखेपासून चालू झाली आहे. आपण लवकरात ऑनलाईन नोंद करून आयोजक सहकार्य करा. शेवटच्या 2 दिवसात आपण नोंद करायला बघतो. मोठ्या रकमेचं मैदान आहे, ट्रान्झॅक्शनचा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यासाठी आपण जितक्या लवकर नोंद करताना तितक्या लवकर चांगलं होईल. पुन्हा एखाद्याची नोंद चुकून राहून जाऊ नये, कारण ट्रान्झॅक्शन पूर्ण होणार, नेटवर्क चालत नाही आणि आयोजकाला सहकार्य करावे, कारण फाटे पाळण्याजोगी या. ओके, धन्यवाद. मित्र, निमसाकर गावचे प्रसिद्ध बैल मालक अक्षय महानवरात आपल्याबरोबर आणि एक ग्रामस्थ म्हणून संपूर्ण प्रेक्षकांना ते आवाहन करा. नमस्ते अक्षय साहेब. नमस्ते. आता तुमच्या गावचं मैदान, तुमच्या गावचे उद्योजक यांनी भरवलेलं मैदान म्हणजे तुमच्या गावचं मैदान, तर हे मैदान काजळ फाटीवरती होते, तर तुम्ही त्या संदर्भात काय आवाहन करा? सर्वप्रथम मी काजळ गावातली ग्रामस्थांचे आभार मानेल, कारण त्यांना ही जागा आम्हाला उपलब्ध करून दिली. ही कारण इथं 10-15 गावात कुठं फाटीला जागा पण नाही आणि त्यांनी जागा दिल्याबद्दल त्यांचा धन्यवाद. आणि 1 नंबर फाटे काजळला पळायला, त्यामुळे काय अडचण नाही. तुमच्या गावचे उद्योजक जे रणवरे साहेब आहेत, त्यांनी मैदान घेण्याची संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये आली, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? त्यांनी शेतकऱ्याच्या हितासाठी हे सगळं केलेलं आहे, शेतकऱ्यांसाठीच केलेलं आहे. ह्या मैदानात बैल मालकांनी जास्तीत जास्त नोंद करावी यासाठी काय आवाहन करायला आपण? बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करावी, एवढंच आवाहन करतो. धन्यवाद.